नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, आयटक अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, शेतकरी व आमजनविरोधी व भांडवलदार धार्जिणे धोरण कायद्याविरुद्ध देशव्यापी संपाबद्दल माहिती आलेली आहे. आजच हा आपला संप आहे 12 फेब्रुवारी 2026 मध्ये. तर आयटकच्या नक्की काय मागण्या आहेत हे आपण थोडक्यात जाणून घ्या. बघा, 1 नंबरची मागणी बघा, केंद्र सरकारद्वारा लागू श्रमिक विरोधी 4 श्रम संहिता त्वरित मागे घेऊन या संहिता लागू करणे संबंधी दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी अचानक जारी केलेली अधिसूचना रद्द करा. 2 नंबरचा ऑप्शन बघा, केंद्रीय ट्रेड युनियन ज्याला CTUS म्हणतात यांनी सादर केलेल्या खालील मागण्या लागू करा. तर बघा काय मागण्या आहेत ते. सर्व श्रमिकांना सार्वभौमिक सामाजिक सुरक्षा प्रदान करा. 2 नंबरचा ऑप्शन बघा, सर्व श्रमिकांना किमान वेतन 26,000 रुपये लागू करा. 3 नंबरचं बघा, समान कायदा वेतन लागू करा. 4 नंबरचं ऑप्शन पाहता येईल, नियमित होणाऱ्या कामांवर ठेकेदारी बाह्य स्रोत प्रथा बंद करा. 5 नंबरचा ऑप्शन बघा, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट रद्द करा. 6 नंबरचा ऑप्शन पहा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ज्याला PSUS म्हणतात, बँक, विमा, वीज उद्योग, कोळसा उद्योग, रेल्वे इत्यादी यांचे खाजगीकरण व विनिवेश बंद करा. 3 नंबरचा खाली बघा मोठा 3 नंबरचा मुद्दा, संयुक्त SKM किसान मोर्चा यांच्या मागणी पत्राची अंमलबजावणी करा. विशेष करून किमान हमी भाव MSP ची कायदेशीर हमी असणे. विधेयक, जनविधेयक 20, विधेयक शेतकरी व आमजनविरोधी धोरणे मागे घेणे. जल, जंगल, जमीन, कृषी भूमी, आजीविका एवं खाद्य सुरक्षा यांचे रक्षण करणे. सरकार आणि मालक वर्गाद्वारे कामगार संघटनांसोबत सकारात्मक चर्चाबाबत उदासीनता व नकारात्मक भूमिका यामुळे औद्योगिक शांतता भंग पावत आहे. 5 नंबरचा महत्त्वपूर्ण ऑप्शन पहा, राज्य शासनाकडे प्रलंबित आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, मध्यान्ह भोजन कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार, स्त्री परिचर, घरकाम, उमेद कर्मचारी व योजना कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करा. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.